नमस्कार, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। माझ्या रिसेंट हम्पीच्या सगळ्या व्लॉग्सवर खूप प्रश्न आले होते अबाउट ट्रॅव्हल एक्सपेन्सेस, आम्ही कुठे राहिलो, जिथे राहिलो त्या होमस्टेचा रेट, त्यानंतर आम्ही ज्या ऑटोने फिरलो त्या ऑटोचा पर डे रेट किती होता, सो आम्हाला ओव्हरऑल काय खर्च आला, मी ती ट्रिप कशी प्लॅन केली आहे आणि तुम्हाला जर आत्ता हम्पीची ट्रिप प्लॅन करायची तर ती तुम्ही कशी करू शकता यासाठी हा व्हिडिओ मी घेऊन आली आहे। सो आत्ता मस्त वही पेन घेऊन बसा आणि मी जे जे सांगते ते नोट डाऊन करा आणि तुम्ही स्वतः तुमची ट्रिप प्लॅन करू शकता। या ट्रिपमध्ये आम्हाला टोटल फक्त 6,200 रुपये खर्च आला पर पर्सन। 3 नाईट्स 4 डेजची ही टोटल ट्रिप होती। सो आम्ही तिथे 3 रात्र राहिलो आणि 4 दिवस आम्ही जे जे ट्रॅव्हल केलं ते सगळं मी तुमच्याबरोबर आता शेअर करणार आहे। सो सगळ्यात पहिला प्रश्न हा येतो की तुम्हाला हम्पी जायचं असेल तर तिथे फिरण्यासाठीचा बेस्ट सीझन कोणता, आयडियल सीझन कोणता। सो मला असं वाटतं की हा आत्ता जो सीझन चालू आहे म्हणजे विंटर सीझन, थंडीमध्ये मला असं वाटतं जास्त बेटर आहे हम्पी फिरण्यासाठी, कारण छान वातावरण असतं दिवसभर, खूप ऊनही लागत नाही। तिथे जी लोकल लोक आहेत त्यांनी पण आम्हाला तेच सांगितलं, जे आमच्या होमस्टेचे ओनर होते ते सुद्धा म्हणाले की हा जो आत्ता सीझन सुरू आहे तो बेस्ट आहे तिथे फिरण्यासाठी। उन्हाळ्यात जर तुम्ही गेलात तर समर सीझनमध्ये खूप जास्त गरम होतं, सो दिवसभर त्या उन्हात फिरायला त्रास होऊ शकतो। आणि पावसाळ्यात तिथे कोरॅकल राईड किंवा या सगळ्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत, क्लिफ जम्पिंग होतं, या ॲक्टिव्हिटीज कदाचित तुम्हाला करता नाही येणार। त्यामुळे मला असं वाटतं हा जो आत्ता सीझन सुरू आहे तो आयडियल सीझन आहे, म्हणजे ऑक्टोबर एंडपासून ते फेब्रुवारी लास्ट वीकपर्यंत आयडियल टाइम आहे जर तुम्हाला हम्पी फिरायला जायचं असेल। त्यानंतरचा प्रश्न येतो हम्पीमध्ये पोहोचायचं कसं। मला कुठूनही महाराष्ट्रातून किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा जर पोहोचायचं असेल तर तिथे बाय ट्रेन आपण पोहोचू शकतो। सगळ्यात जवळचं रेल्वे स्टेशन हम्पीसाठी आहे हॉस्पेट जंक्शन। तिथून हम्पी 13 किलोमीटर लांब आहे, जिथे पोहोचायला आपल्याला अर्ध्या तासाचा वेळ लागतो। आणि हॉस्पेट जंक्शनच्या बाहेर ऑटो स्टँड आहे जिथून आपल्याला ऑटो करून जाता येतं। आणि आम्ही 3 जण होतो त्यामुळे पर पर्सन 100 रुपये झाले। जर तुम्हाला त्या ऑटो ड्रायव्हरचे डिटेल्स हवे असतील तर मी इथे समोर स्क्रीनवर पण देईन आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मेन्शन करेन। तुम्ही अगदी हम्पी जाण्याआधी जरी त्यांना कॉन्टॅक्ट करून गेलात की तुम्ही कुठल्या वेळेला तिथे पोहोचणार आहात तरी ते तुम्हाला पिक करायला तिथे येऊ शकतील। सो बाय रोड आपण बसने पण जाऊ शकतो हम्पीला, पण मला असं वाटतं की तो रूट जरी सेम टाइमला आपल्याला म्हणजे आय थिंक 1-2 तास एक्स्ट्रा लागतात बसने हम्पीला पोहोचायला मुंबईतून किंवा पुण्यातून। आम्ही जेव्हा चेक केलं तेव्हा मला जास्त एक्सपेन्सिव्ह वाटलं बसने ट्रॅव्हल करणं, कारण 1,500, 1,700, 2,000 वगैरे असे स्लीपर बसेसचे चार्जेस आहेत, एसी स्लीपर बसचे। कम्पॅरेटिव्हली मला ट्रेनचा ऑप्शन जास्त कन्व्हिनियंट वाटला। ठाण्याहून आम्ही ट्रेन पकडलेली हॉस्पेटसाठी। ट्रेनचं आमचं पर पर्सन 450 रुपये तिकीट होतं। ठाण्याहून हॉस्पेट पोहोचायला आम्हाला 14 तास लागले। आणि मला असं वाटतं की हम्पी ओव्हरनाईट पोहोचता येतं, त्यामुळे अख्खा दिवस प्रवासात वाया जात नाही। त्यामुळे रात्री जर ट्रेनमध्ये बसलो तर आपण दुपारी 12-1च्या दरम्यान हॉस्पिटलला उतरतो। हम्पी हे असं डेस्टिनेशन आहे की आपण राहू तितके दिवस कदाचित तिथे कमी आहेत, कारण हम्पी फक्त बघण्याची फिरण्याची जागा नाही आहे, तर तो एक खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे, ती अनुभवण्याची जागा आहे। त्यामुळे काही लोक गोवा गोकर्णासारखं आहे, काही लोक तिथे आठवडाभर राहू शकतात, काही लोक महिनाभर पण राहतात, काही लोक 15 दिवस, काही लोक 3-4 दिवस राहून पण तिथले मेन पॉइंट्स बघून आणि घरी परत जातात। आम्ही तिथे 3 रात्र 4 दिवस राहिलो होतो। मला असं वाटतं की जर तुम्ही पहिल्यांदाच जाताय आणि तुमच्याकडे सुट्टी लिमिटेड आहे तर ॲटलिस्ट 4 दिवसांचा वेळ तरी तिथे द्यायला पाहिजे, जर तुम्हाला छान हम्पीचा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे तर। अगदी 1-2 दिवसात बघण्यासारखी जागा ती नाही आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न येतो आपण तिथे पोहोचल्यानंतर तिथे राहायचं कुठे। तर मेन हम्पीमध्ये म्हणजे विरूपाक्ष मंदिराला लागून भरपूर होमस्टेचे ऑप्शन्स आहेत। मला असं वाटतं की ज्या होमस्टेमध्ये आम्ही राहिलो होतो त्या होमस्टेला तुम्ही राहिलात तर तुम्हाला एक प्लस पॉईंट तिथे आहे। तुम्ही जर माझे ब्लॉग्स पाहिले असतील तर तुम्ही पाहिलं असेल की अगदी तुंगभद्रा नदीला लागून तो होमस्टे आहे आणि ते ॲनाकोंडा होमस्टे आणि जय शिवराय होमस्टे असे 2 आहेत होमस्टेज एकमेकांच्या समोर। ते दोन्ही होमस्टे एकच फॅमिली चालवते। त्यांच्याकडे ऑनलाईन बुकिंग करता येत नाही, म्हणजे तुम्हाला त्यांना कॉल करावा लागतो। कुठल्या साईटवर त्यांचे काही डिटेल्स आणि बुकिंग्स वगैरे करता नाही येत, पण मी त्यांचे डिटेल्स इथे समोर देते आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण मेन्शन करते।
सो तुम्ही जाण्यापूर्वी त्यांना कॉल करून आणि तुमच्या स्टेचं बुकिंग करू शकता. आम्ही जेव्हा तिथे राहिलो तेव्हा आम्हाला पर नाईट 2000 रुपये चार्जेस होते. आम्ही 3 जण राहत होतो. मला पर नाईट पर पर्सन अप्रॉक्स 670 रुपये झाले. आणि म्हणजे ॲक्च्युली आम्ही 3 नाईट्स राहिलो आणि आम्ही 3 होतो, त्यामुळे आम्ही 2 असे डिवाइड केले होते एकमेकात. कारण आम्हाला 3 नाईट्सचे 6000 टोटल त्यांनी चार्ज सांगितले होते. जर तुम्ही 1 वीकसाठी राहणार असाल किंवा त्यापेक्षा जास्त दिवस राहणार असाल तर अजून डिस्काउंटेड प्राईसमध्ये पण ते रूम देतात. बाकी त्या रूमचे डिटेल्स आणि ती रूम कशी होती ते सगळं मी माझ्या ब्लॉगमध्ये शेअर केलेलं आहे. आणि हम्पीमध्ये जरी तुम्हाला त्यांच्याकडे बुकिंग नाही मिळालं तरी आजूबाजूला भरपूर होमस्टेचे ऑप्शन्स आहेत. सो असं अजिबात होणार नाही की अगदीच तुम्हाला राहण्यासाठी काही ऑप्शन नाही आहे. म्हणजे आम्हाला काही तिथे जे सहप्रवासी भेटले होते त्यातल्या काही लोकांनी तर अजिबात बुकिंग पण केलेलं नव्हतं प्रायर. त्यामुळे असं नाहीये की तिथे ऑन द स्पॉट गेल्यावर आपल्याला बुकिंग नाही मिळू शकत. पण मला असं वाटतं की प्रायर बुकिंग करून गेलं तर तुमचा वेळ वाया नाही जाणार तिथे फिरत बसण्यात आणि राहण्यासाठी ऑप्शन्स बघण्यात. मेन हम्पी व्यतिरिक्त म्हणजे हिप्पी आयलंड आणि जो सनापूर साईडचा जो भाग आहे तिथे हॉस्टेल्सचे पण काही ऑप्शन्स आहेत, रिसॉर्ट्स आहेत किंवा काही हॉटेल्स पण आहेत जिथे राहण्याची सोय होऊ शकते. पण मला असं वाटलं जेव्हा आपण पहिल्यांदा जातोय किंवा आपण कमी पिरियडसाठी जातोय तेव्हा मेन हम्पीतच राहिलेलं बेटर. कारण 2 दिवस म्हणजे पहिला दिवस आणि शेवटचा दिवस आम्ही फक्त चालतच फिरलो. विरुपाक्ष मंदिराच्या आजूबाजूला जे होमस्टेज आहेत तिथून बऱ्यापैकी काही जागा आपल्याला चालतही फिरता येतात. त्यामुळे मला असं वाटतं की त्या होमस्टेजमध्ये राहणं बेटर आहे. तर आता आपण हम्पीमध्ये पोहोचलोय, तिथे आपण राहायची सोय केली आहे. त्याच्यानंतर आता प्रश्न पडतो की तिथे बघायचं काय आणि आपण किती दिवस राहिलं पाहिजे. मी मगाशी जसं सांगितलं की 3 ते 4 दिवस तरी तिथे आपण राहिलंच पाहिजे जर आपल्याला छान हम्पी अनुभवायचा आहे तर. आम्ही पण 4 दिवस 3 रात्र राहिलो होतो. तर त्यातली मी तुम्हाला डिवाइड करून सांगते की आम्ही जसं प्लॅन केलं होतं त्याप्रमाणे तुम्ही कशी तिथली ट्रिप करू शकता. सो साधारण आपण 1:30-1:45 पर्यंत हम्पीमध्ये पोहोचतो. त्यानंतर तुम्ही फ्रेश होऊन तिथे लंच करू शकता. आणि आम्ही तिथल्या एका बस स्टॉप जवळच्या छोट्याशा हॉटेलमध्ये लंच केलं होतं. हम्पीमध्ये तुम्ही कुठेही खाल्लं तरी बेसिक प्रत्येक डिश एक 40-50 रुपयापर्यंत मिळून जाते. आणि लंच केल्यानंतर आम्ही हेमकूट हिलला गेलो होतो. सो 2 गोष्टी आम्ही प्लॅन केल्या होत्या. हेमकूट हिल जाणार होतो आणि अच्युतराय टेम्पल जाणार होतो. पण आम्ही आधी हेमकूट हिल गेलो. तिथला सनसेट बघायला बसल्यानंतर थंडीचे दिवस असल्यामुळे कदाचित लवकर अंधार झाला, त्यामुळे आम्हाला अच्युतराय टेम्पल बघायला जाता नाही आलं. पण तुम्ही असं करू शकता, आधी अच्युतराय टेम्पल बघायला जा. ते तिथून वॉकेबल डिस्टन्सवर आहे आणि तिथून तुम्ही हेमकूट हिल बघायला जाऊ शकता सनसेट बघण्यासाठी. तर दुसऱ्या दिवशी संपूर्ण दिवस फिरण्यासाठी आम्ही त्याच ऑटोवाल्या दादांना कॉन्टॅक्ट केला होता. सो ते सकाळी 8 वाजता आले होते. तर सकाळी लवकर सुरुवात केली तर आपल्याला दुपारचा वेळ थोडा आराम करून सनसेट बघायला जाता येईल, म्हणून आम्ही सकाळी 8 वाजताच गेलो होतो. आणि 8 वाजता आधी त्यांनी आम्हाला एका हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट करायला नेलेलं. त्यांचं सजेशन होतं की इथे चांगलं साऊथ इंडियन फूड मिळतं, कारण आम्ही त्यांना तसंच सांगितलेलं की आम्हाला एक टिपिकल साऊथ इंडियन रेस्टॉरंट हवं आहे जिथे आम्हाला लोकल साऊथ इंडियन फूड खाता येईल. सो त्यांनी ज्या आम्हाला हॉटेलला नेलं होतं तिथे चांगला आम्ही ब्रेकफास्ट केला. आणि त्यानंतर आम्हाला ते विजय विठ्ठल टेम्पल घेऊन गेले होते जिथे स्टोन चॅरियट आहे आणि म्युझिकल पिलर्स आहेत. आणि विजय विठ्ठल टेम्पल आम्ही तरी फ्री ऑफ कॉस्ट पाहिलं, कारण आम्ही ज्या पिरियडमध्ये हम्पी व्हिजिट केली होती तेव्हा वर्ल्ड हेरिटेज वीक होता. त्यामुळे सगळे मॉन्युमेंट्स ज्याला एंट्री फीज आहे ते फ्री ऑफ कॉस्ट होतं. विजय विठ्ठल टेम्पलच्या मेन गेट पासून टेम्पल 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आपण तिथे चालतही जाऊ शकतो मेन गेट पासून आणि तिथे इलेक्ट्रिक व्हेकल्स पण जातात. सो 1 वे तिकीट 10 रुपये आहे पर पर्सन. पण आम्ही मंदिराकडे जाताना चालत गेलो होतो, कारण ऑन द वे तिथे घोडा मंडप आणि पुष्करणी लागतं आपल्याला. सो हे आम्हाला बघत जायचं होतं. पण तुम्ही तसं करू शकता, जर पॉसिबल असेल 1 किलोमीटर चालणं तर जाताना चालत आणि परत येत असताना तुम्ही बग्गीने येऊ शकता. जसं आम्ही आलो, पर पर्सन 10 रुपये तिकीट आहे. आमचे तिघांचे 30 रुपये झाले आणि आम्ही मेन गेटवर बग्गीमध्ये बसून आलो. सो विजय विठ्ठल टेम्पल ओव्हरऑल बघण्यासाठी आणि फिरण्यासाठी साधारण 1.5 ते 2 तास द्यायला पाहिजे. विजय विठ्ठल टेम्पल बघून झाल्यानंतर आम्ही आर्किओलॉजिकल म्युझियम बघायला गेलो. त्यानंतर द रॉयल एन्क्लोजर बघायला गेलो होतो आणि त्यात क्वीन्स बाथ, महानवमी टिप्पा, पुष्करणी, हजार राम मंदिर, एलिफंट स्टेबल, लोटस महल,
आणि वॉच टॉवर ह्या गोष्टी आपल्याला एकाच जागी बघायला मिळतात. त्यानंतर अंडरग्राऊंड शिवा टेम्पल बघायला तुम्ही जाऊ शकता आणि हे हम्पीतलं खूप जुनं मंदिर आहे. त्यानंतर अंडरग्राऊंड शिवा टेम्पल, लक्ष्मी नरसिंह आणि बदावी लिंग या तिन्ही जागा अगदी बाजूबाजूलाच आहेत. सो हे सगळं साधारण 4-4:30च्या आसपास आमचं बघून झालं होतं. त्यामुळे आम्ही होमस्टेला गेलो. आमच्या तिथे फ्रेश होऊन आम्ही मातंग हिलचा सनसेट बघायला गेलो होतो. सो तुम्ही पण ते करू शकता. डे 2ला मातंग हिलचा सनसेट बघायला जा. विरूपाक्ष मंदिरापासून किंवा होमस्टेज पासून मातंग हिल वॉकेबल डिस्टन्सवर पण आहे. पण आम्ही जरा दिवसभर थकलेलो म्हणून आम्ही ऑटो घेऊन गेलो. सो त्या ऑटोचे 50 रुपीज झाले. तर मातंग हिल चढायला सुरुवात केल्यानंतरच डाव्या बाजूला मोनोलिथिक नंदी आहे आणि साधारण मातंग हिलला वरपर्यंत पोहोचायला एक 20 ते 25 मिनिटं लागतात. खूप कठीण असं ट्रेक पण नाहीये, पण मध्ये मध्ये 2-3 ठिकाणी जर तुम्ही कधीच हायकिंग किंवा ट्रेकिंग केलेलं नसेल तर तुम्हाला डिफिकल्टी येऊ शकते. पण सेफ आहे आणि मातंग हिलचा सनसेट अजिबात मिस करू नका. खूप सुंदर दिसतं तिथून हम्पी आणि विरूपाक्ष मंदिराचा कळस दिसतो. तिथली जवळपास सगळी ठिकाणं आपल्याला मातंग हिलवरून बघायला मिळतात. तुंगभद्रा नदीचा पण खूप सुंदर व्ह्यू आहे तिथून. त्यानंतर मातंग हिलवर एक छोटंसं मंदिर आहे. त्या मंदिरात नमस्कार करून सनसेट बघायला आपण तिथे बसू शकतो. थोडी काळजी घेऊन बसायचं. अगदी कुठे टोकावर जाऊन जिकडे काही अनसेफ आहे बसणं असं करू नका. कारण तिथे काही जे फॉरेनर्स आलेले ते खूप कॉर्नरला जाऊन बसले होते, जिथून मला स्वतःला बघताना स्केरी वाटत होतं. तसं करायची गरज नाही. आपण काळजी घेऊन फिरूया, काळजी घेऊन बघूया सनसेट. आणि जर तुम्हाला अगदी 4-4:30 वाजताच मातंग हिल जायचं असेल तर जी ऑटो आपण सकाळपासून घेऊन फिरत असतो तेच ऑटोवाले काका पण सोडू शकतात आपल्याला तिथे. पण आम्हाला होमस्टेला जायचं होतं, फ्रेश व्हायचं होतं आणि आम्ही 1-1.5 तास आराम करून तिकडे गेलो. म्हणून आम्ही त्यांना समोरून सांगितलं की तुम्ही नंतर नाही आलात आम्हाला सोडायला तरी चालेल, आमचे आम्ही जाऊ. पण जर तुम्ही दिवसभरासाठी त्यांना हायर केलं तर ते तुम्हाला सगळे पॉइंट्स बघून झाल्यानंतर मातंग हिलच्या पायथ्याशी सोडू शकतात. आणि ही जी आपण ऑटो दिवसभरासाठी घेऊन फिरणार असतो त्याचे पर पर्सन पर डे 500 रुपये चार्जेस होतात. हे तिथे मिनिमम चार्जेस आहेत. मॅक्सिमम तिथे अगदी 1000, 800, 700 रुपये पण लोक चार्ज करतात. सो आम्ही 2 दिवसासाठी त्यांची ऑटो बुक केली होती. तर तिसऱ्या दिवशी सनराईज बघायला जाऊ शकता तुम्ही, जसं आम्ही गेलो होतो, जे अंजनाद्री पर्वतवरून खूप सुंदर दिसतं. आणि अंजनाद्री पर्वत ही खूप स्पेशल जागा आहे हम्पीमध्ये, कारण ते हनुमानजींचं बर्थ प्लेस पण मानलं जातं. जे मेन हम्पीपासून 23 किलोमीटर अंतरावर आहे आणि तिथे पोहोचायला साधारण 40-45 मिनिटं लागतात. तर तुम्ही सनराईजची जी वेळ आहे त्या दिवसाची ती बघून तुम्ही जाऊ शकता. सूर्योदयापूर्वी एक पाऊण ते 1 तास आधी निघालो होतो, कारण साधारण 575 पायऱ्या चढाव्या लागतात आपल्याला मंदिराजवळ पोहोचायचं असेल तर. त्यामुळे कंटिन्युअस चढलं तर 20-25 मिनिटं लागतात. ज्या दिवशी तुम्ही जाणार आहात त्या दिवशी जर सूर्योदय 6:30-7:30च्या दरम्यान आहे तर हम्पीवरून तुम्ही पहाटे 5-5:30 वाजता निघू शकता. आम्ही पण पहाटे 5 वाजता निघालो होतो आणि मग आम्ही 5:45ला तिथे पोहोचलो आणि 6:15 पर्यंत आम्ही मंदिराजवळ पोहोचलो होतो. त्यानंतर तिथल्या मंदिरात दर्शन घेऊन एका जागेवर तुम्ही तिथे बसू शकता, जिथून खूप छान सनराईज बघायला मिळतो. असं म्हणतात की तिथून हम्पीमधल्या सगळ्या देवळांचे कळस दिसतात. पण आम्ही जेव्हा सनराईज बघायला गेलो होतो तेव्हा इतकं धुकं होतं की आम्हाला जवळपास काहीच दिसत नव्हतं खालचं. जेवढं काही बघायला मिळालं ते आम्ही उतरत असताना आम्हाला तिथल्या गावाचा आणि आजूबाजूचा एरिया बघायला मिळाला. ते पण खूप छान होतं. मला असं अजिबात नाही वाटलं की आपण इतकं वर चढलो आणि आपल्याला छान सनराईज बघायला मिळाला नाही. तिथला फील वेगळा आहे आणि तिथला सनराईजचा आमचा अनुभव पण खूप वेगळा होता. सो तुम्ही नक्की ट्राय करा जायचं. म्हणजे आपण म्हणतो ना की एखाद्या जागी गेल्यानंतर त्या 3 ते 4 दिवसात एखादी जागा मिस झाली तर चालू शकतं, तशी ही जागा नाहीये. त्यामुळे नक्की जा आणि अंजनाद्री पर्वतावरचा सनराईज नक्की बघा. त्यानंतर तुम्ही कोरॅकल राईड करायला सानापूर लेकला जाऊ शकता. हम्पीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ही कोरॅकल राईड करता येते, पण आम्ही सानापूर लेक जवळची कोरॅकल राईड केली होती आणि आम्ही शॉर्ट राईड केलेली, पण तो एक्सपिरियन्स पण खूप छान होता. आम्ही ज्या दादांकडे ती कोरॅकल राईड केली त्यांचा नंबर पण मी देते. जर तुम्ही ही राईड करण्यासाठी 3 माणसं असाल तर ओव्हरऑल त्या कोरॅकल राईडचे शॉर्ट राईडचे 1,500 रुपये चार्जेस आहेत. पण जर तुम्ही 4 किंवा त्यापेक्षा जास्त लोक आहात तर पर पर्सन 500 रुपये चार्ज आहे.
म्हणजे जर तुम्ही 6 जण गेलात पण तुम्ही एकाच त्या कोरॅकल राईडमध्ये बसून ती राईड घेताय तर तुम्हाला पर पर्सन 500 रुपये चार्ज पडेल. पण तुम्ही 2 किंवा 3 माणसं आहात किंवा सिंगल जरी माणूस असेल तरी त्याचे 1,500 चार्जेस आहेत. आणि ही राईड पण एक खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे हम्पीमधला, कारण मला नाही वाटत इंडियामध्ये हम्पी व्यतिरिक्त अजून कुठेही कोरॅकल राईड दिली जाते. शेवटी थोडा वेळ आपल्याला 1-2 मिनिटं ते स्पिन पण करवतात पाण्यामध्ये. खूप छान एक्सपिरियन्स आहे हा. सो हे नक्की ट्राय करा. ही एक मस्ट डू थिंग आहे असं मला वाटतं हम्पीमध्ये. ही राईड केल्यानंतर आम्ही तिथल्या अनेकुंती गावामध्ये गेलो होतो जिथे चिंतामणी मंदिर आहे. सो या मंदिरामध्ये जिथून रामाने वालीला बाण मारला होता ती जागा पण आहे आणि एक गुहा पण आहे जिथे जेव्हा सीतेला रावणाने पळवून नेलं होतं तेव्हा तिला त्याच्या तावडीतून सोडवून परत कसं घेऊन यायचं याचं प्लॅनिंग करण्यासाठी श्रीराम, हनुमान, सुग्रीव या सगळ्यांना जिथे भेटायचे ती गुहा आणि ती जागा पण तिथे आहे. तिथे एका मोठ्या दगडावर त्यांचं खूप सुंदर पेंटिंग केलेलं आहे. सो हे मंदिर सुद्धा तुंगभद्रा नदीला लागून आहे. इथे पण नक्की विजिट करा असं मला वाटतं. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी तुंगभद्रा जसं मी म्हणाले की आम्ही तुंगभद्रा नदीला लागूनच राहत होतो होमस्टेला. त्या दिवशी मी तर सनसेट पाहिला नाही, मी झोपून होते खूप वेळ. पण यांनी दोघांनी पण सनसेट पाहिला. तो त्यांचा एक्सपिरियन्स खूप छान होता. त्यामुळे तुम्हाला मी हे सजेस्ट करेन की तुम्ही पण तुंगभद्रा नदीजवळ जाऊन बसू शकता इव्हनिंगला आणि तिथून पण सनसेट खूप छान दिसतो. तिथून विरूपाक्ष टेम्पल पण दिसतं. छान चहा किंवा कॉफी घेऊन तुम्ही तिथे जाऊ शकता आणि हा एक्सपिरियन्स पण खूप छान आहे. त्यानंतर चौथ्या दिवशी आमची ट्रेन होती रिटर्नची दुपारी 1:30 वाजता. त्यामुळे आम्हाला साधारण 11-11:30 वाजता हम्पीमधून निघायचं होतं. म्हणून आम्ही सकाळी लवकर उठून आवरून आणि 7:30 वाजता वगैरे विरूपाक्ष मंदिरात गेलो होतो. सो तुम्ही तसं करू शकता, कारण हे मंदिर हम्पीमधलं एकमेव मंदिर आहे जिकडे देव आहेत, जिथे पूजा होते आणि ते ऑपरेशनल टेम्पल असल्यामुळे मला असं वाटलेलं की तिथे जास्त वेळ द्यायला पाहिजे. म्हणून आम्ही निवांत शेवटच्या दिवशी तिथे खूप वेळ घालवला. तिथे मला असं वाटतं जास्त वेळ लक्ष्मीसाठी पण द्यायला पाहिजे, कारण आम्ही तिच्याजवळ साधारण 1 पाऊण तास किंवा 1 तास वगैरे आम्ही तिच्या जवळच होतो. आपण विरूपाक्ष मंदिरात गेल्या गेल्या दुसऱ्या गेटमधून आत गेलं की डाव्या हातालाच ती आहे लक्ष्मी, जी तिथे हत्तीण आहे विरूपाक्ष मंदिरात. तिला आधी भेटता येतं आणि मग तिथून आपण पुढे मंदिरात जातो मेन गाभाऱ्यात. तिथे आम्ही जेव्हा गेलो तेव्हा तिथे बरीच गर्दी होती, त्यामुळे आम्हाला तिला काही फार वेळ असा देता नाही आला. तिथे आम्ही तिला भेटलो, तिचा आशीर्वाद घेतला आणि मंदिरात गेलो. तिथून बाहेर आल्यानंतर आमच्याकडे बराच वेळ होता. आमचं दर्शन लवकर झालं, त्यामुळे बाहेर आल्यानंतर मला असं वाटलं की आपल्याकडे अजून थोडा वेळ तर आपण पुन्हा तिला भेटायला जाऊ. सो आपल्याला जर तिला पुन्हा भेटायचं असेल तर पुन्हा आपल्याला मेन एंट्रन्समधून जावं लागतं. आम्ही परत तिला भेटायला गेलो होतो आणि तिचे जे केअरटेकर आहेत ते खूप चांगले आहेत, त्यांनी अलाव केलं आम्हाला तिला भेटण्यासाठी. पुन्हा आम्ही तिला भेटलो आणि मंदिरात थोडा वेळ घालवला. बाहेरच्या बाजूला मंदिरात अगदी गाभाऱ्यात फार वेळ बसता नाही येत, पण आपण बाहेरच्या बाजूला मंदिराच्या बसू शकतो खूप वेळ. म्हणजे कॅम्पसमध्येच आपल्याला बसता येतं. मंदिराच्या आजूबाजूचा आवार पण खूप छान आहे, बघण्यासारखा आहे. खूप शांतता आहे तिथे. तिथे तुम्ही थोडा वेळ घालवू शकता आणि जसं आम्ही केलं तासभर बसलेलो आम्ही तिकडे आणि त्यानंतर बाहेर आलो, ब्रेकफास्ट केला. मंदिराच्या बाजूलाच अगदी ब्रेकफास्ट करायला तुम्हाला भरपूर ऑप्शन्स आहेत. तिथे 2-3 टपऱ्या असतात, त्यामुळे तिथे तुम्हाला स्ट्रीट फूड खायला मिळेल. आम्ही स्ट्रीट फूडच खाल्लं आणि त्यानंतर आम्ही तिथून 12 वाजता वगैरे निघालो, कारण आमची 1:30 वाजताची ट्रेन होती आणि अर्ध्या तासात आम्ही हॉस्पेट जंक्शन पोहोचलो होतो. तर शेवटच्या दिवशी हम्पीमधून हॉस्पेट जंक्शन सोडायला पण आम्हाला 30 ऑटो आली होती. हम्पीमधून हॉस्पेट रिटर्न यायला पण आम्हाला त्यांनी 300 रुपये घेतले. सो पर पर्सन 100 रुपये झाले आमचे. सो हे 4 दिवस मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही कसे कसे डिवाइड करून कुठल्या कुठल्या जागा बघू शकता. सो यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी आम्ही चालत सगळ्या जागा फिरलो. त्यामुळे आम्हाला फक्त 2 दिवस रिक्षाची गरज पडली आणि त्या 2 दिवसात तुमचे पर डे पर पर्सन 500 रुपये होतं. तर तुम्हाला फूडसाठी हम्पीमध्ये बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तिथे लोकल लोक छोटे छोटे स्टॉल्स आणि स्नॅक्स कॉर्नर पण चालवतात. तिथे स्ट्रीट फूड पण चांगलं मिळतं. मला असं वाटतं की तिथलं लोकल क्युझिन ट्राय करणं जास्त बेटर आहे, कारण आपल्याला त्याशिवाय तिथला एक्सपिरियन्स मिळणार नाही. तर आम्ही तरी असं स्पेशली कुठल्या हॉटेलला फॅन्सी जाऊन काही खाल्लं नाही, त्यामुळे
मी तरी रेकमेंड करेन की तुम्ही लोकल फूड खा. हम्पीमध्ये फूड त्या मानाने खूप स्वस्त आहे, त्यामुळे हम्पीमध्ये ब्रेकफास्ट पासून ते डिनर पर्यंत फूड चार्जेस मला असं वाटतं की पर पर्सन 500 रुपये होऊ शकतात. त्यापेक्षा जास्त स्पेंड होणार नाही असं मला वाटतं, कारण कम्पॅरेटिव्हली भरपूर चीप आहे हम्पीमध्ये फूड. आणि तिथली एक जागा मी रेकमेंड केली आहे माझ्या ब्लॉगमध्ये, ती तुम्ही नक्की बघा. त्याचे डिटेल्स त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळतीलच. आणि तिथे आम्ही 2 दिवस लंच केलं होतं. मी फक्त शूट एकदाच केलंय, पण आम्ही तिथे दुसऱ्या दिवशी पण लंच करायला गेलो होतो. सो तुम्ही पण ती जागा नक्की ट्राय करा आणि त्यासाठी व्लॉग बघा जर तुम्ही व्लॉग पाहिला नसेल तर. सो जर तुम्ही व्लॉग पाहिला असेल तर तुम्ही पाहिलं असेल की मी इथून जेव्हा आम्ही हम्पीला गेलो तेव्हा मी घरूनच सगळं फूड बनवून नेलं होतं. त्यामुळे आम्ही ट्रेनमध्ये काही विकत घेऊन वगैरे खाल्लं नाही. तर डिनर आम्ही घरूनच बनवून नेलं होतं. पण रिटर्न येताना प्रश्न पडतो की आपण तर घरून येणार नसतो तर कसं करायचं असतं जेवणाचं. सो जी रिटर्नची ट्रेन होती ती हॉस्पिटलवरून दुपारी 1:30 वाजताची होती, जिने आम्हाला ठाण्यात पहाटे दुसऱ्या दिवशी 4 वाजता पोहोचवलं. त्यामुळे आम्हाला लंच आणि डिनर दोन्हीचा प्रश्न होता. तर आम्हाला जे होमस्टेचे ओनर होते त्यांनी सांगितलेलं की हॉस्पिटलमध्ये हॉटेल शानबाग नावाचं एक हॉटेल आहे, जिथे टिफिन सिस्टीम पण आहे आणि तुम्ही तिथे बसून पण खाऊ शकता. पण आम्ही तिथून ऑटोवाल्या दादांना सांगितलेलं की आम्हाला आधी तिथे सोडा, आणि तिथे ते थांबले होते आमच्या बरोबर, कारण आम्हाला पार्सल घ्यायचं होतं. आणि मग त्यांनी आम्हाला स्टेशनला सोडलं. तर तिथून आम्ही 4 प्लेट राईस पार्सल घेतला होता, जो आम्हाला तिघांना 2 टाइम व्यवस्थित पुरला. प्रॉपर कंटेनर्समध्ये देतात ते पॅक करून. त्यामुळे जर तुमच्याकडे काही डिश नसेल, म्हणजे मी तरी कॅरी केली होती पेपर डिश, पण तुम्ही तसं काही कॅरी केलं नसेल तरी खाण्याचा प्रश्न येणार नाही की ते कसं खायचं. सो ही अशी आमची ओव्हरऑल ट्रिप होती. मी याचा सेपरेट बजेट ब्रेकडाऊन पण तुम्हाला इथे स्क्रीनवर दाखवेनच की आम्ही कसं कसं कुठे कुठे किती स्पेंड केले. सो त्याप्रमाणे प्लॅन करून तुम्ही ही ट्रिप करू शकता. जर तुम्हाला बजेटमध्ये करायची असेल तर ही ट्रिप अशी पण तुम्ही प्लॅन करू शकता. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. सो हा हम्पी ट्रॅव्हल गाईडचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. Thank you. Bye.